5 tan 30 सॉरी sin 30 आहे 5 sin 30 प्लस 3 tan 45. लक्षात ठेवायचे फक्त साईनच्या व्हॅल्यू, कॉसच्या व्हॅल्यू आपण कॉसच्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण तो फॉर्म्युला यूज करायचा आहे sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. मग sin 30 असतो माझ्याकडे 1/2 प्लस 3 tan 45 असेल 1 म्हणजे हा होईल 5/2 प्लस 3/2 ने मल्टिप्लाय करतो आणि डिवाइड करतो म्हणजे हा मिळेल मला 11/2. हे झालं माझं पहिलं. सेकंड आहे 4/5 tan स्क्वेअर 60 4/5 tan स्क्वेअर 60 प्लस 3 sin स्क्वेअर 60. आता याचं sin 60 माहिती मला 4/5 पहिले आपण साइन करून जाऊ इथं काहीतरी असेल त्याचा स्क्वेअर प्लस 3 इथं काहीतरी असेल त्याचा स्क्वेअर. आता sin 60 ची व्हॅल्यू असेल √3/2. आता एकदा मला sin 60 माहिती झाला की मला cos 60 लक्षात यायला पाहिजे ऑटोमॅटिक की 1/2 असेल. हे दोनच व्हॅल्यू त्याच्यात लक्षात ठेवायचं 1/2 and √3/2. बाकी एक व्हॅल्यू आहे 1/2 0 आणि 1 या तीन आणखीन व्हॅल्यू आहेत पण या दोन व्हॅल्यू थोडं कन्फ्युजन म्हणजे कन्फ्युजन ह्याच्यामध्ये होतं की कोणती व्हॅल्यू कुठे लक्षात ठेवायची. तर लक्षात ठेवायचं साइन मध्ये जेव्हा 30 डिग्रीचा अँगल असेल फक्त आणि फक्त त्यावेळेस 1/2 येणार आहे आणि साइन मध्ये ज्यावेळेस 60 असेल त्यावेळेस फक्त आणि फक्त कॉस सॉरी आपलं √3/2 येणार आहे. हे झालं साइन साठी. आणि कॉस साठी काय करायचं याच्या रिव्हर्स कॉस मध्ये 60 साठी असेल 1/2 आणि 30 असेल √3/2. दोन व्हॅल्यू एकदम पाठ झाल्या लक्षात ठेवल्या की आपण त्याच्यावरून tan ची व्हॅल्यू सिंपल काढू शकतो. सेम अँगलचा रेशो घ्यायचा साइनचा आणि कोसाइनचा तो भेटेल आपल्याला टेंजंट. तर आता tan 60 म्हणजे काय करावं लागेल मला sin 60 आणि cos 60 घ्यावं लागेल. sin 60 माझ्याकडे √3/2 आणि cos 60 माझ्याकडे 1/2 म्हणजे थोडं काय होणार आहे अपॉनची 1 टर्मचा काय असेल त्याचा स्क्वेअर तो ऍज इट इज ती संख्या येणार आहे म्हणजे हा होईल 4/5 into 3 plus 3 into 3/4 म्हणजे हा किती होता आता 12/5 plus 9/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 48 plus 45 divided by 20 हा किती होतोय 93/20. सो सेकंड आन्सर आलं माझं 93/20. फर्स्ट चालू होतं 11/2. क्वेश्चन नंबर नेक्स्ट 2 sin 30 cos 0 2 sin 30 cos 0 plus 3 cos 90 3 sin 90 सॉरी आता याच्यात पाहिलं तर तीन वेगवेगळे ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहेत त्याला काही संख्येने मल्टिप्लाय केले आपण. तर फर्स्ट ऑफ ऑल 2 sin 30 1/2 असेल प्लस cos 0 1 कारण sin 0 0 आहे आणि दोघांच्या स्क्वेअरचे ऍडिशन 1 पाहिजे म्हणजे sin 0 0 असेल तर cos 0 नक्कीच 1 येईल 3 इंटू त्याला ब्रॅकेट टाकू आपण म्हणजे कन्फ्यूज होणार लास्ट 3 sin 90 असेल 1 केले ऍडिशन तर आपण तो 1 + 1 + 3 हा मिळतो मला 5. हे झालं माझं तिसरं इक्वेशन. चौथं इक्वेशन tan 60 upon sin 60 tan 60 upon sin 60 plus cos 60. यातही तेच समजा जर मला tan 60 ची व्हॅल्यू लक्षात नाही राहिली तर मी सध्या तरी रिकामी जागा सोडतो sin 60 असतो √3/2. आता sin 60 √3/2 आहे म्हणजे cos 60 1/2 आहे आणि एकदा मला sin 60 cos 60 माहिती झाली मी त्याहून tan 60 ची व्हॅल्यू काढू शकतो sin upon cos. ठीक आहे म्हणजे हा किती होईल √3 डिवायडेड बाय इथं मला मिळेल √3 + 1 डिवायडेड बाय. पुढच्या स्टेपला मी काय करतो हा 2 जो आहे तो मल्टिप्लिकेशनला जाईल म्हणजे 2 √3 डिवायडेड बाय √3 +
1. हे असेल माझं इक्वेशन, सॉरी हे असेल माझं आन्सर. आन्सर काय आलं आपलं, √2√3 डिवायडेड बाय 1 प्लस √3. आता नंबर 5th, cos square 45 plus sin square 30. cos square 45 plus sin square 30. cos square 45 plus sin square 30. ओके. आता cos ची व्हॅल्यू, सॉरी 45 ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची, sin असो cos असो त्यावेळेस तो येणारे 1/√2. पण जर tan असेल तर त्यावेळेस तो मात्र होईल 1 प्लस. आता sin square 30 दॅट इज sin 30 चा स्क्वेअर, तो असेल 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा किती मिळतो मला, 1/2 प्लस हा मिळतो 1/4. परत इथे क्रॉस मल्टिप्लाय करू किंवा एलसीएम घेऊन चालू. हा होईल 4 2 6/8 म्हणजेच हा होईल 3/4. किंवा डायरेक्टली जर आपण एलसीएम जर घेतला असता तर एलसीएम म्हणून काय केलं असतं आपण, एलसीएम आला असता आपला 4. एलसीएम 4 आला असता, तुम्ही काय केलं असतं, 2 ने 4 ला भागलं असतं 2. गुणिले 2 म्हणजे झालं 4. 2 + 1 3/4. डायरेक्ट असं आन्सर आपल्याला असतं. तर क्वेश्चन नंबर लास्ट 6. cos 60 cos 30 plus sin 60 sin 30. याची व्हॅल्यू चेक केली. cos 60 किती माझ्याकडे, cos 60 असतो sin 30 एवढा, sin 30 1/2 इंटू cos 30 sin 60 √3/2 प्लस sin 60 तर डायरेक्ट √3/2 टू sin 30 1/. cos 60 ची जी व्हॅल्यू असेल ती असेल sin 30 ची, आणि cos 30 ची जी व्हॅल्यू असेल ती असेल sin 60 ची. आता इथं काय होईल, म्हणजे हा मला मिळेल √3/4 प्लस √3/4. म्हणजे हा काय होईल आता इथं 4 2 इंटू √3 म्हणजे हा होईल √3/4.